मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. घाम गाळून उभा केलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त, लाखोंचे नुकसान आणि स्वप्नांचा चुराडा. 13 लाखांचे नुकसान तरीही हार नाही. 55 दिवसात कलिंगडातून 1 कोटींची कमाई. शंकर नाना मोहिते यांची थक्क करणारी यशोगाथा. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. कलिंगड बाबा की जय, कलिंगड बाबा की जय. सिम्बा जिंदाबाद, सिम्बा जिंदाबाद. कधी कधी नियती माणसाची कठोर परीक्षा घेते. घाम गाळून उभा केलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होते, लाखोंचे नुकसान होते आणि स्वप्नांचा चुराडा होतो. अनेक जण अशा वेळी खचतात, पराभव स्वीकारतात. पण काही जिद्दी माणसे अशी असतात की अपयशालाच आपल्या यशाची पायरी बनवतात. विट्यातील शंकर नाना मोहिते हे एक असे नाव आहे. समाजकारण, व्यवसाय आणि शेती या तिन्ही क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शंकर मोहिते यांनी काही महिन्यांपूर्वी कलिंगड शेती करून तब्बल 13 लाख रुपयांचे नुकसान सोसले. मेहनत, पैसा आणि वेळ सर्व काही गमावले. अनेकांनी सल्ला दिला, हे पीक सोडून द्या, पण हार मानेल तो शंकर नाना कसला. शंकर नानांनी आपल्या अपयशाच्या जखमा लपवल्या नाहीत. नाना ताकदीने पुन्हा उभे राहिले, मातीत उतरले, पुन्हा घाम गाळला आणि अखेर चमत्कार घडला. 12 एकरांवरील सिम्बा जातीच्या कलिंगड शेतीतून अवघ्या 55 दिवसात तब्बल 1 कोटी रुपयांचे उत्पन्न घेऊन शंकर मोहिते यांनी शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श घालून दिला. आपल्या शेतात 20 ते 25 टन प्रति एकर उत्पादन घेऊन 2 ते 6 किलो वजनाची ए ग्रेड फळे आणि प्रति किलो 24 रुपयांचा दर मिळाला. कडक उन्हात शंकर मोहिते यांनी जपलेली प्रत्येक वेल आज यशाच्या इतिहासाची साक्ष देत आहे. 13 लाखांच्या नुकसानीनंतरही न डगमगता पुन्हा उभे राहून 55 दिवसात 1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवणारे शंकर नाना मोहिते हे केवळ यशस्वी शेतकरी नाहीत, तर संघर्षाला हरवणाऱ्या जिद्दीचे जिवंत उदाहरण आहेत. कष्टांची बीजे पेरली तर नशिबालाही फळे द्यावीच लागतात, हे शंकर नाना मोहिते यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. कडक उन्हात घाम गाळत त्यांनी आपल्या शेतात आशेची बाग फुलवली. त्याच बागेने आज त्यांना कोट्याधीश बनवले आहे. त्यांच्या यशामागे केवळ पैसा नाही, तर संकटांवर मात करण्याची जिद्द, मेहनतीवर असलेला विश्वास आणि शेतीविषयीची निष्ठा आहे. अपयशाच्या राखेतून यशाचे सुवर्णपीक उगवणारा हा शेतकरी खऱ्या अर्थाने आजच्या काळातील प्रेरणादायी हिरो ठरला आहे.
विट्यातील नेवरी नाक्यावर डायमंड बॅटरी या व्यवसायातून लोकांचा विश्वास जिंकणारे शंकर मोहिते सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर असतात। मराठा क्रांती मोर्चातील त्यांचे योगदान, समाजासाठीची धडपड आणि माणसं जोडण्याची वृत्ती यामुळे त्यांना मोठा मान मिळाला। पण आज त्यांची खरी ओळख एक यशस्वी शेतकरी बनली आहे। आज हजारो शेतकरी कर्ज, दुष्काळ आणि तोट्याच्या चक्रात अडकले आहेत। अशा वेळी शंकर नाना मोहिते यांची यशोगाथा आशेचा किरण ठरत आहे। प्रसाद पिसळा यांच्यासह जिओ मराठी न्यूज, विटा। मी पारंपरिक शेती ऊस करत होतो। ऊसामध्ये सुद्धा सर्वसाधारण 125 टन आपण ॲव्हरेज ऊस काढलेला आहे। परंतु प्रत्येक वर्षी ऊस हे न करता आपण थोडा वेगळा प्रकार करायचा शेतीमध्ये, या हेतून मी सिम्बा सिजंटा कंपनीचं जे व्हरायटी आहे, या व्हरायटीचं कलिंगडाचं पीक घ्यायचं मी ठरवलं। आणि मग पाटील साहेब असतील, खोत साहेब असतील, निखिल साहेब असतील यांच्या माध्यमातून याचं बियाणं उपलब्ध करून श्याम नर्सरी यांच्याकडं ते बियाणं तयार करायला दिलं आणि 13 एकरामध्ये त्याची लागवड केली। 13 एकरामध्ये लागवड केली आणि सर्वसाधारण 25 ते 27 टन आपल्याला त्याच्यामध्ये उत्पन्न येईल। आणि आज आपल्याला मार्केटचा दर सापडला आहे तो 24 रुपये आहे, जो चांगला दर आहे। आणि सगळ्याचं हे कॅल्क्युलेशन केलं तर सर्वसाधारण 1 करोडपर्यंत आपल्याला याचं उत्पन्न होईल। फक्त 55 दिवसामध्ये 20 लाख रुपये खर्च करून जर आपल्याला 1 करोड रुपये उत्पन्न येत असेल तर आपण फक्त ऊस शेतीच्या पाठीमागं का लागायचं, हा एक विचार करायला लावणारा आपल्या तालुक्यातला एक प्रश्न आहे। मी आपल्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतोय की प्रत्येक वर्षी ऊस न करता अशी वेगवेगळी पिकं घ्यावीत की ज्यातून आपणाला चांगलं आर्थिक उत्पन्न मिळावं। त्याचप्रमाणे हे सिंजेंटा जी कंपनी आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ती कंपनी नेमकी कुठं काम करते किंवा कुठं कार्यरत आहे, त्याचं कार्यक्षेत्र काय आहे? संपूर्ण देशामध्ये सिजंटा कंपनी मोठी कंपनी आहे आणि त्यांचं काम पण चांगलं आहे। मी याच्या अगोदर पण कलिंगड्याचा 16 एकराचा प्लॉट केला होता। जानेवारी लागवड केली होती, मार्चला कटिंग झाला होता। परंतु त्याच्यामध्ये त्या प्लॉटमध्ये माझं जवळजवळ 13 लाख रुपयाचं नुकसान झालं होतं। परंतु माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं, कंपनीचे मार्गदर्शनाखाली आपण पुन्हा कलिंगड लागण करायचे ठरवलं। आणि जर आपली कष्ट करायची आणि जिद्द चिकाटी असेल तर परमेश्वर आपल्या पाठीमागे राहतो आणि त्याचंच फलित म्हणून आज आपणाला ते 13 लाख रुपयाचं झालेलं नुकसान भरून काढून आज आपणाला जवळजवळ 80 ते 90 लाख रुपये नेट प्रॉफिट झालेलं आहे। त्याचप्रमाणे आता हे जे नवीन शेती करणारे काही उद्योजक किंवा शेतकरी असे निर्माण होत आहेत, त्यांना अजून तुम्ही काय सल्ला द्याल? नोकरी आणि व्यवसायाच्या पाठीमागं न लागता तो करावाच, परंतु त्याच्या पाठीमागं न लागता तुम्ही जर आधुनिक पद्धतीनं जर शेती केली तर तुम्हाला 100% येशील। तुम्हाला 2-3 एकर 4 एकर जरी शेती असली तर त्यातून सुद्धा तुम्ही अतिशय चांगलं उत्पन्न घेऊ शकता। मी निखिल लासुरे, सिंजेंटा इंडिया कंपनीचा प्रतिनिधी। सिंजेंटा इंडिया कंपनी ॲग्रिकल्चर सेक्टरमधली सर्वात मोठी कंपनी की जी भाजीपाला पीक, पेस्टिसाईड यामध्ये काम करते। सिंजेंटा कंपनी शेतकऱ्यांसाठी नवनवीन वाहन घेऊन येत असतं की जसं सिंजेंटाने आत्ता हे सिम्बा वाहन शेतकऱ्यांसाठी कलिंगडाचं दिलं आहे। गेल्या 3 वर्षापासून याची लागवड केली जाते आपल्या भागात। सिम्बा या वाहनाची वैशिष्ट्य जर सांगायचे जर झालं तर याच्यात 80 ते 90% ए ग्रेडचे फळं निघतात। त्यानंतर याची किपिंग क्वालिटी खूप चांगली की जे फळ हार्वेस्ट केल्यानंतर 20 दिवसापर्यंत ठेवू शकतो आणि याची गोडी चांगली का जेणेकरून सर्व जे खाणारे असतात त्यांच्यासाठी पहिला प्रेफरन्स देतात। दुसरी गोष्ट याच्यात सगळ्यात महत्त्वाची काय असतं की कोणतीही व्हरायटी उत्पादन देते, त्यानंतर मालाची क्वालिटी चांगली असते, पण रोगप्रतिकार क्षमता त्या वाहनाची कमी असेल तर त्याचा फायदा नसतो। तर या वाहनात रोगप्रतिकार क्षमता पण खूप चांगली का जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होतं। उत्पन्नात वाढ झाल्यानंतर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि सिंजेंटा कंपनी ही शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी बांधावर जाऊन मार्गदर्शन करते, व्यापाऱ्यापर्यंत शेतकऱ्याला असिस्ट करते का जे व्यापाऱ्यांची पण माहिती वगैरे देते। तरी सर्व शेतकऱ्यांनी सिम्बा हे वाहन जरूर एकदा लावून बघावं की जे आपली आर्थिक प्रगती करून घ्यावी। त्याचप्रमाणे तुम्ही नव शेतकऱ्यांना, नव उद्योजकांना काय असे प्रेरणा देता का किंवा तुमच्या कंपनीचं काही हे आहेत का? हो जे नवीन शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांच्या आम्ही मीटिंग्स वगैरे घेऊन शेतकऱ्यांना प्लॉट लावण्यापासून तर काढणीपर्यंत मार्गदर्शन करतो। आणि काही आता नानांसारखे एक्झाम्पल असतात, त्या एक्झाम्पलमुळे जे नवीन तरुण शेतकरी ते पण शेतीकडे वळतात आणि नवीन नवीन व्हरायटी लावतात जेणेकरून त्याचा आर्थिक फायदा होतो शेतकऱ्याचा। पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आले. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. जिओ मराठी ते धडक ते धडक.